Hello students, this is the ninth chapter of 11th physics. Name is optics. Optics is of for 7 marks. Question paper मध्ये 7 marks कंपल्सरी मिळतील तुम्हाला आणि विथ ऑप्शन इट इज ऑफ 10 मार्क्स. 10 मार्क्स तुम्हाला ऑप्शन धरून 10 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला या चॅप्टर वरती क्वेश्चन पेपर्स मध्ये मिळणार आहेत. सो नाउ वी आर स्टार्ट विथ द पार्ट 1. आता पार्ट 1 मध्ये आपण काय बघणार आहे बघा. पहिलं ऑप्टिक्स म्हणजे काय. ऑप्टिक्स या शब्दाचा अर्थ काय होतो. ऑप्टिक्स इज सायन्स ऑफ लाईट. दॅट इज इन ऑप्टिक्स वी स्टडी रिगार्डिंग विथ नंबर ऑफ प्रॉपर्टीज ऑफ लाईट. लाईटच्या आपण प्रॉपर्टीज ह्या स्टडी करतो. पण सुरुवातीला लाईट म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. तर लाईट म्हणजे काय याच्यासाठी एक फेमस वाक्य दिलेलं आहे बघा. सी इट टू बिलीव्ह इट. सी इट टू बिलीव्ह इट म्हणजे विश्वास बसायचा असेल एखाद्या गोष्टीवरती तर ती गोष्ट बघितली पाहिजे. व्हेन यू सी समथिंग यू शुड बिलीव्ह ऑन इट. जर तुम्ही बघितलेली असेल तर तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवता येईल. वी कॅन एबल टू सी अवर सराउंडिंग बिकॉज ऑफ लाईट. आपण लाईटमुळे बाजूच्या आपलं जे सराउंडिंग आहे ते बघू शकतो. लाईट असेल त्यावेळेला. डार्क मध्ये आपल्याला ह्या सराउंडिंग दिसत नाहीत, पण ज्यावेळेला त्याच्यावरती लाईट पडेल किंवा एखादी बॉडी ज्याच्यामधनं लाईट बाहेर पडत असेल तर ती वस्तू आपल्याला दिसते. किंवा एखाद्या ऑब्जेक्ट वरती लाईट पडला तर तो लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यामध्ये आला तर आपल्याला ती वस्तू दिसते. सो वी कॅन एबल टू सी अवर सराउंडिंग बिकॉज ऑफ लाईट. देन व्हॉट इज लाईट. आता लाईट विषयी बऱ्याच थिअरीज सांगितल्या होत्या. द नंबर ऑफ थिअरीज पुट फॉरवर्ड रिगार्डिंग व्हॉट इज लाईट. लाईट वरती बऱ्याच थिअरी आल्या आणि त्याच्यावरनं नेचर ऑफ लाईट हे डिस्कस केलं गेलं. आता या वर्षीच्या सिलेबसमध्ये म्हणजे कोविड पेंडेमिक सिच्युएशन असल्यामुळे थोडा सिलेबस कमी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये हा नेचर ऑफ लाईट हा डिलीट केलेला आहे. तरी पण जस्ट आपण रिवाइज करूया. व्हॉट इज नेचर ऑफ लाईट. सो नेचर ऑफ लाईट अर्लियर स्टडी काय होता बघा. म्हणजे त्याच्यावरनं काय कन्क्लुजन निघालं होतं. लाईट वॉज कन्सिडर्ड ऍट इट इज अ फॉर्म ऑफ रेडियंट एनर्जी. म्हणजे लाईट काय आहे रेडियंट एनर्जी फॉर्म मध्ये. लाईट इज अ फॉर्म ऑफ रेडियंट एनर्जी. इट इज अ फॉर्म ऑफ रेडियंट एनर्जी which makes object visible. which makes object visible due to stimulation of retina. म्हणजे ज्या वेळेला हा लाईट आपल्या डोळ्यांमध्ये पडेल त्यावेळेला स्टिम्युलेशन रेटिनाचं स्टिम्युलेशन होऊन आपल्याला ते ऑब्जेक्ट्स दिसतात. Now what is the second point. Light energy propagates in the presence or absence of medium. मग लाईट एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. त्याला मीडियम पाहिजेच असं नाही. नॉट नेसेसिटी ऑफ मीडियम. मीडियमची गरज नाहीये. सो नो नेसेसिटी ऑफ मीडियम. नो नेसेसिटी ऑफ मीडियम. नो नेसेसिटी नो नेसेसिटी ऑफ मीडियम. मीडियमची गरज असते असं नाही. लाईट प्रपोगेट व्हायला मीडियमची गरज लागत नाही. इट कॅन व्हॅक्युम. इट कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्युम ऑल्सो. द एनर्जी कॅन प्रपोगेट इन द अब्सेन्स ऑफ मीडियम ऑल्सो. इन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ मीडियम. तिसरा पॉइंट काय बघा. इट वॉज प्रूव्ड दॅट लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट ही कोणती वेव्ह आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सो लाईट वेव्हज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. लाईटला वेव्ह पण म्हटलेलं आहे. अकॉर्डिंग टू क्वांटम थिअरी. अकॉर्डिंग टू क्वांटम थिअरी. क्वांटम थिअरी एक थिअरी आलेली होती क्वांटम थिअरी. तर क्वांटम थिअरीने काय सांगितलं तर क्वांटम थिअरीने असं सांगितलं की लाईट कन्सिस्ट ऑफ एनर्जी पार्टिकल्स. लाईट कन्सिस्ट ऑफ एनर्जी पार्टिकल्स. लाईट मध्ये एनर्जी पार्टिकल्स आहेत. और लाईट इज मेडअप ऑफ लाईट इज मेडअप ऑफ एनर्जी पार्टिकल्स. आणि ह्या पार्टिकल्सना काय म्हटलं जातं बघा क्वांटा. वन पार्टिकल इज कॉल्ड क्वांटम. नंबर ऑफ पार्टिकल्स प्लुरल फॉर्म क्वांटा.
किंवा एका पार्टिकलला फोटॉन म्हटलं जातं. फोटॉन, इट इज नॉट प्रोटॉन, इट इज फोटॉन. फोटो मीन्स लाईट, पार्टिकल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स, फोटॉन. म्हणजे लाईट मध्ये पार्टिकल्स आहेत हे या थिअरीने सांगितलं. काही थिअरीवरनं काय झालं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत असं सांगितलं गेलं. काही थिअरीजवरनं लाईट कन्सिस्ट ऑफ एनर्जी पार्टिकल्स. लाईट म्हणजे एनर्जी आहे आणि लाईट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सुद्धा आहेत. एनर्जी पार्टिकल्स पण आहेत आणि वेव्स पण आहेत. मग यावरनं लाईटचं ऍक्च्युअल नेचर आता आपण जे बघतोय ते कन्क्लुजन काय आहे बघा. Conclusion from the theories, it is established that light has dual nature. Dual means double. Dual means double nature. Light has double nature. Dual. Dual याचा अर्थ आहे double. It is a double nature. तर एक आहे ते वेव्ह नेचर म्हणतो आणि दुसरं आहे ते पार्टिकल नेचर. मग काही प्रॉपर्टीज, लाईटच्या काही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या वेव्ह थिअरीवरनं डिस्कस करता येतात, काही प्रॉपर्टीज पार्टिकल थिअरीवरनं डिस्कस करता येतात. म्हणजे या दोन्ही थिअरीचा आपण वापर करतोय, दोन्ही थिअरीचा वापर केला जातो. वेव्ह नेचर पण आहे, लाईटचं पार्टिकल नेचर आहे, म्हणून त्याला ड्युएल नेचर म्हणतात. आणि ही जी टर्म दिलेली आहे, इन व्हॅक्यूम लाईट वेव्हज और फोटॉन्स travel with velocity 3 into 10 raised to 8 meter per second. Actually 299 अशा फिगर्स आहेत, पण त्या फिगर्स लक्षात ठेवता येत नाही. सो दिस इज अ कन्व्हिनियंट फॉर्म. नाही, कायम लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला. इन व्हॅक्यूम व्हॉट इज द स्पीड और वेलॉसिटी ऑफ लाईट? दिस इज 3 into 10 raised to 8 meter per second. वेलॉसिटी ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये हा लाईटचा स्पीड दिलेला आहे तुम्हाला, वेलॉसिटी दिलेली आहे. व्हॅक्यूम सोडून अदर मीडियम यामध्ये लाईटचा स्पीड हा राहत नाही, चेंज होतो. तर लाईट विषयी हे सगळं आपण आता डिस्कस केलेलं आहे. वेव्ह नेचर, पार्टिकल नेचर. नाउ दिस इज अ नेक्स्ट आर्टिकल, रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन इज अ फेनॉमेना ऑफ लाईट और प्रॉपर्टी ऑफ लाईट. जसं तुम्हाला स्कूल लेवलला स्टडी केलेला आहे तुम्ही याचा, रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन आहे. तर या अगोदरची जी आर्टिकल्स आहेत, दॅट इज ऑप्टिक्स. स्टडी ऑफ ऑप्टिक्स इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. वन रे ऑप्टिक्स, दॅट इज जॉमेट्रिकल ऑप्टिक्स, वेव्ह ऑप्टिक्स अँड पार्टिकल नेचर ऑफ लाईट. हे यावर्षी पुरता डिलीट झालेला आहे. तर त्यातला रे ऑप्टिक्सचा भाग किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्सचा भाग हा आहे. रिफ्लेक्शन आहे, त्यानंतर रिफ्रॅक्शन आहे. आता रिफ्लेक्शन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? रिफ्लेक्शन हा फेनॉमेना आहे की ज्यामध्ये लाईट हा सरफेसवरती इन्सिडेंट झाला तर पुन्हा त्याच मीडियम मध्ये तो रिफ्लेक्ट होतो, त्याच मीडियम मध्ये मागे येतो. बाउन्सिंग बॅक ऑफ द लाईट इन द सेम मीडियम व्हेअर इट इज ओरिजिनेटेड. म्हणजे काय होतं, एखादा सुटेबल सरफेस आहे, सुटेबल सरफेस आपण रिफ्लेक्टिंग सरफेस मिरर घेतो. मिरर इज सुटेबल सरफेस. मिररवरती जर लाईट पडला, मिररवरती जर लाईट पडला तर लाईट हा पुन्हा सेम मीडियम मध्ये मागे येतो. दिस इज कॉल्ड रिफ्लेक्शन. आणि रिफ्लेक्शनचे लॉज आहेत आणि हे लॉज तुम्हाला स्कूल लेवलला झालेले आहेत. इफ दिस इज नॉर्मल then I is equal to R. Angle of incidence equal to angle of reflection. So I is equal to R. हा लॉ गेलेला आहे आणि हा लॉ पण आता तुम्हाला ह्या वर्षीच्या टेक्स्टमध्ये दिलेला आहे, पण तो डिलीट केलेला आहे पोर्शन. सो यू रिमेंबर दिस द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. याचे 3 लॉज आहेत, 3 लॉज. I is equal to R. Angle of incidence equal to angle of reflection. This is not refraction, this is reflection. Bouncing back of light in the same medium. परत त्या मीडियम मध्ये मागे येतो लाईट, तर त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनचा हा लॉ आहे. त्यानंतर नॉर्मलच्या दोन्ही बाजूला इन्सिडेंट रे एका बाजूला आणि दुसऱ्या साईडला रिफ्लेक्टेड रे. हे आता मी तुम्हाला दाखवलं होतं. इन्सिडेंट रे, सो दिस इज नॉर्मल अँड दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्लेक्टिंग सरफेस. आणि इथं पुन्हा लाईट हा मागे जातो.
नॉर्मलच्या दोन्ही बाजूला इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे, अँड इन्सिडेंट, रिफ्लेक्टेड, नॉर्मल लाई इन द सेम प्लेन. हे 3 लॉज आहेत रिफ्लेक्शनचे, जे तुम्ही स्कूल लेवलला पण बघितलेले आहेत. तर रिफ्लेक्शन मध्ये आणखी काय शिकायचंय बघा तुम्हाला. रिफ्लेक्शन कशा कशाचं आहे ते दिलेलं आहे तुम्हाला. रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेस, दिस इज अ रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेस. प्लेन सरफेसचं वरनं रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेस. आता प्लेन सरफेस म्हणजे मिरर घेतलेला आहे. मिरर वरनं तुम्हाला रिफ्लेक्शन होऊन जी इमेज मिळते त्या इमेजच्या कॅरेक्टरिस्टिक किंवा त्या इमेज कशा असतात ते सांगितलेलं आहे. इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन द फ्रंट ऑफ मिरर देन इमेज फॉर्म इज. आता इथं हा व्हर्टिकल मिरर ठेवलेला आहे. मिररची एक बाजू कशी असते, ही ओपेक, आणि दिस इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. रिफ्लेक्टिंग सरफेस कोणत्या बाजूला आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस इकडे आहे, मिररच्या समोर उभं राहिलेलं आहे किंवा मिररच्या समोर ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. तर मिरर मध्ये त्याची इमेज तयार होते, म्हणजे मिररच्या आत किंवा रिफ्लेक्टिंग सरफेसच्या दुसऱ्या बाजूला इमेज तयार झाली. ओ इज ऑब्जेक्ट, आय इज इमेज. तर ही इमेज कशा प्रकारची आहे, तर ही व्हर्च्युअल आहे, बिकॉज इट इज इन द रिफ्लेक्टिंग मीडियम. याच्यामध्ये तयार झालेली आहे, आरशामध्ये तयार झालेली आहे. इट इज अ व्हर्च्युअल इमेज. त्यानंतर सेम साइज ऍज ऑफ ऑब्जेक्ट. जेव्हा आपण मिररच्या समोर आपण स्वतः उभं राहतो त्यावेळेला तेवढ्याच साईजची नॉर्मल मिरर, म्हणजे मिरर ह्या प्लेन मिरर आहे. प्लेन मिरर, कॉन्व्हेक्स मिरर वेगळा असतो, कॉन्केव्ह मिरर वेगळा असतो, पण हा प्लेन मिरर आहे. तर तेवढ्याच साईजची, म्हणजे आपली इमेज आपल्याला दिसते तेवढ्याच साईजची. सो इमेज इज ऑफ सेम साइज ऍज ऑफ ऑब्जेक्ट. दिस इज द सेकंड कॅरेक्टरिस्टिक. इमेज इज फॉर्म ऑन द अदर साइड ऑफ मिरर. हे आता तुम्हाला सांगितलेलं आहे. इट इज व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे ज्याला नॉन रिअल म्हणतो किंवा नॉन रिअल, दॅट इज व्हर्च्युअल. नॉन रिअल याला व्हर्च्युअल म्हणतो आपण. आणखीन कॅरेक्टरिस्टिक कोणती आहे बघा. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक. ही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती लॅटरली इन्व्हर्टेड, लॅटरली इन्व्हर्टेड अँड इरेक्ट. लॅटरली इन्व्हर्टेड अँड इरेक्ट. इन्व्हर्टेड म्हणजे लॅटरली इन्व्हर्टेड आहे. लॅटरली म्हणजे साईड बदलतात, त्याच्या साईड बदलतात. म्हणजे काय होतं, तर इमेजची साईड आणि ऑब्जेक्टची साईड. ऑब्जेक्टची साईड ही आहे, इमेज मध्ये ही उलट होणार. म्हणजे ही समजा लेफ्टला आहे तर ही तुम्हाला इमेजची राईटला दिसेल. हे आपल्या नेहमी सुद्धा आरशात बघत असताना लक्षात येतं. आपली राईट साईड इमेजची लेफ्ट साईड असते किंवा आपली लेफ्ट साईड इमेजची राईट साईड असते. म्हणजे त्याला आपण लॅटरली इन्व्हर्टेड आणि इरेक्ट. इरेक्ट म्हणजे जशी सरळ आहे तशीच. इरेक्ट, लॅटरली इन्व्हर्टेड, हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. लॅटरली इन्व्हर्टेड दिसते म्हणजे लेफ्टचं राईट मध्ये होतं किंवा राईटचं लेफ्ट मध्ये होतं. सो व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इमेज? व्हर्च्युअल, सेम साइज as of object, on the other side of mirror, at the same distance of object from mirror. At the same distance of object म्हणजे समजा हे यू असेल तर इमेज इकडच्या बाजूने सुद्धा यू डिस्टन्सला असणार. हे दोन्ही पॉइंट्स तुम्हाला खूप लक्षात ठेवले पाहिजे. ज्या डिस्टन्सला ऑब्जेक्ट आहे मिरर पासून, यू डिस्टन्सला ऑब्जेक्ट आहे. सपोज दिस डिस्टन्स इज सपोज 1 मीटर और 2 मीटर, तर इमेज सुद्धा काय होणार, 2 मीटरला तिकडे तयार होणार. पलीकडे इमेज 2 मीटरला तयार होणार. सपोज दिस इज 2 मीटर, देन दिस इज ऑल्सो 2 मीटर. सो व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड इमेज? असे क्वेश्चन्स तुम्हाला सीईटी मध्ये वगैरे ह्या प्रकारचं लक्षात ठेवायला लागतं. सो दिस इज टोटल डिस्टन्स इज 4 मीटर. ऑब्जेक्ट आणि इमेज मधलं डिस्टन्स झालं 4 मीटर. ऑब्जेक्टचं मिरर पासून 2 मीटर आणि इमेजचं मिरर पासून 2 मीटर, म्हणजे टोटल मधलं डिस्टन्स किती होणार, 4 मीटर. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इमेज फॉर्म बाय
plane mirror. Now see the next, reflection from still water. Reflection from still water म्हणजे एकदम वॉटर सरफेस स्टील आहे, रेस्टला आहे. Then image obtained is of same size and on the other side. जर आपल्या पाण्यामध्ये आपली इमेज बघितली तर ती कशी दिसते, सेम साईज दिसते आणि पाण्यात दिसते म्हणजे ऑन द अदर साइड. म्हणजे आपण एअर मीडियम मध्ये आणि वॉटर मीडियम मध्ये इमेज तयार झाली ऑन दी अदर साइड, लॅटरली इन्व्हर्टेड. जसं मिरर मध्ये काय होतं, मिरर मध्ये होतं लेफ्टचं राईट होत होतं इमेजचं, किंवा ऑब्जेक्टची राईट साइड इमेजची लेफ्ट होते. तसं यामध्ये होणार आहे अपसाइड डाऊन. म्हणजे जी अप असते ती तुम्हाला डाऊन दिसेल. आपण इमेजेस बघतो पाण्यामध्ये पडलेल्या, तर ह्या इमेजेस कशा दिसतात, अपसाइड डाऊन झालेले दिसते. तर अशा पद्धतीने म्हणजे हे जर दाखवायचं झालं पिक्चर तर तुम्हाला असं दाखवता येईल. ड्रॉइंग वगैरे काढायचं नाहीये, पण हे अशा पद्धतीने दाखवता येईल. पाण्यामध्ये जर इमेज तयार झाली तर पॉइंट ए म्हणजे हा टॉप पॉइंट ए आहे तो इथं बॉटमला मिळणार. पॉइंट ए इज ऍट दी बॉटम, इथं मिळणार तो. म्हणजे टॉपचं काय झालं, अप साइड इथं डाऊन झाली. अपसाइड डाऊन हा प्रकार येतो पाण्यामधल्या इमेजेसमध्ये. मिरर मधल्या इमेजेसमध्ये अपसाइड डाऊन होत नाही, लेफ्ट राईट म्हणजे लॅटरली ते रिव्हर्स होतात साइड, आणि इथं इन्व्हर्ट होतात, वरची बाजू इथं येणार खाली. सो दिस इज रिफ्लेक्शन फ्रॉम स्टील वॉटर. नाउ दिस इज अ थर्ड पार्ट, नेक्स्ट पार्ट. इफ द ऑब्जेक्ट इज केप्ट बिटवीन टू इन्क्लाइन प्लेन मिरर्स काय केलेले आहेत, इन्क्लाइन केलेले आहेत. इन्क्लाइन प्लेन मिरर्स बाय अन अँगल थीटा. म्हणजे थीटा अँगल ह्या दोन प्लेन मिरर्सच्या मध्ये ठेवलेले आहेत, ते इन्क्लाइन ठेवलेले आहेत. म्हणजे समजा मिरर्स असे ठेवले. सो दीज आर दी टू मिरर्स. दिस इज अ ओपेक सरफेस आणि यांच्यामध्ये अँगल ठेवलेला आहे थीटा. आणि या दोन मिरर्सच्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवला. ओ दिस इज ऑब्जेक्ट, दिस इज ऑब्जेक्ट. तर याच्या किती इमेजेस मिळतील, समजा आपण एक ऑब्जेक्ट प्लेन मिरर समोर ठेवला, एकच सिंगल मिरर समोर, तर आपल्याला एक इमेज मिळते. पण इथं ऑब्जेक्ट त्याच्या इमेजेस, ह्या दोन मिरर्स किती इमेजेस तयार करतात, तर त्या इमेजेसची संख्या कशावर डिपेंड आहे बघा. द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म डिपेंड्स ऑन अँगल थीटावरती डिपेंड आहे. अँड द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे हा ऑब्जेक्ट कुठं ठेवलेला आहे तुम्ही त्यावरती पण डिपेंड आहे. सो लेट अस सी द एक्झाम्पल ऑफ दिस सिच्युएशन. सो सी दिस फॉर्म्युला. द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म इज गिव्हन बाय. तर पहिले या ठिकाणी इमेजेस फॉर्म किती होतात हे शोधलं पाहिजे. तुम्हाला जो अँगल दिला जाईल त्याच्यावरनं हा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ इमेजेस फॉर्म 360 अपॉन थीटा. 360 अपॉन थीटा हा फॉर्म्युला आला, 360 बाय थीटा. पण नंबर ऑफ इमेजेस किती ऑब्झर्व करता येतील हे मात्र थोडं वेगळं आहे. द नंबर ऑफ इमेजेस पहिलं हे कॅल्क्युलेट करायचं. फर्स्ट कॅल्क्युलेट दिस फ्रॉम गिव्हन अँगल. फर्स्ट कॅल्क्युलेट एन. दिस द फर्स्ट स्टेप. पहिलं काय करायचं, एन कॅल्क्युलेट करा आणि नंतर किती इमेजेस आपल्याला दिसू शकतात फॉर्म झालेले आहेत तो एन नंबर आला. पण नंबर ऑफ इमेजेस ऑब्झर्व्ड इज कॅपिटल एन. मग एन वरनं कॅपिटल एन कसं काढायचं आहे, एन वरनं हा कॅपिटल एन कसा काढणार, तर याच्यासाठी बरेच क्रायटेरिया आहेत. त्यातला फर्स्ट क्रायटेरिया बघा, एन इज इक्वल टू एन मायनस 1. म्हणजे एन ची व्हॅल्यू लेस देन एन बाय 1, एकने कमी होणार. इफ एन इज इव्हन, हे थोडं तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. एन ची व्हॅल्यू इव्हन असेल, इव्हन व्हॅल्यू आली तर नंबर ऑफ इमेजेस ऑब्झर्व किती येणार, एन मायनस 1. फॉर एक्झाम्पल, इफ
द नंबर इज थीटा इज, आता थीटाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे समजा, हा फॉर्म्युला 360 अपॉन 60 डिग्री, थीटा इज 60 डिग्री, थीटा इज 60 डिग्री, वरचं न्यूमरेटर आहे ते 360 झालं, व्हॅल्यू किती येणार 6. दिस इज इव्हन व्हॅल्यू, ही झाली इव्हन आहे. मग नंबर ऑफ इमेजेस किती ऑब्झर्व करणार तुम्ही, n-1. इफ द नंबर इज इव्हन, इव्हन नंबर आला तर फक्त काय करायचं, याच्यामधनं 1 हा लेस करायचा आणि ती व्हॅल्यू लिहायची. म्हणजे इव्हन नंबर साठी याचा आन्सर येणार 5. दिस आन्सर इज 5 आन्सर. म्हणजे काय केलेलं आहे बघा, इव्हन नंबर आला तर ऑब्जेक्ट कुठेही असला तरी एक लेस करून तुम्हाला ही फिगर सांगायला लागेल 5. ही फिगर इव्हन जर आली, एन ची व्हॅल्यू इव्हन आली तर त्याच्यातनं एक मायनस करा आणि नंबर ऑफ इमेजेस ऑब्झर्वची व्हॅल्यू लिहायची. हा ऑब्जेक्ट कुठेही असला तरी चालतो, 2 मिरर्सच्या मध्ये ऑब्जेक्ट कोणत्याही ठिकाणी चालतो. इव्हन नंबर आला की आन्सर फार सोपं होतं, एक लेस करायचं आणि हे आन्सर सांगायचंय. पण जर इव्हन नसेल तर काय होणार आहे बघा, इफ द नंबर इज नॉट इव्हन, इव्हन नंबर नाहीये, ऑड नंबर आला तर काय दिलेलं आहे, क्रायटेरिया इज डिफरंट फॉर ऑड नंबर. एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि तो जर ऑड आला तर काय दिलेलं आहे बघा, इफ इट इज ऑड, इफ एन इज ऑड अँड ऑब्जेक्ट इज, आता इथं तुम्हाला ऑब्जेक्ट बघायला लागेल, ऑब्जेक्ट इज ऍट द अँगल बायसेक्टर. ऑड आला की तुम्हाला दिलेला असणार आहे ते न्यूमरिकल मध्ये की तो ऑब्जेक्ट कुठं ठेवलेला आहे. बायसेक्टरला ठेवलेला असेल देन फॉर्म्युला इज डिफरंट, देन फॉर्म्युला इज डिफरंट. दिस इज द फॉर्म्युला. एन ची व्हॅल्यू n-1 वरच्या सारखीच आहे, पण अँगल बायसेक्टरला तो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. आता अँगल बायसेक्टर म्हणजे काय प्रकार आहे, तर हे मिरर्स आहेत, दीज आर दी 2 मिरर्स, 2 मिरर्स, आणि याच्यामधला एक अँगल दिलेला असेल तुम्हाला, आणि अँगल बायसेक्टर म्हणजे ही जी लाईन आहे बायसेक्ट करणारी, इथं ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. अँगल बायसेक्टर वरती ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर व्हॅल्यू, ऑड जर असेल तर लक्ष द्यायला लागेल, ऑड असेल तर हे सांगितलेलं असणार आहे ऑब्जेक्ट कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे. सो बायसेक्टर त्याला जर ठेवलेला असेल तर वरच्या सारखंच रूल आहे, n-1 करायचं, आणि तो जर बायसेक्टरला ठेवलेला नसेल, ऑफ बायसेक्टर म्हणजे बायसेक्टर सोडून ऑफ बायसेक्टर, तर व्हॅल्यू येणार n व्हॅल्यू येणार. म्हणजे समजा आता एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला, थीटाची व्हॅल्यू आहे, थीटा इज इक्वल टू 72 डिग्री. मग तुम्ही पहिले व्हॅल्यू कशाची काढणार, एन ची व्हॅल्यू. फर्स्ट फाइंड आउट एन, स्मॉल एन, 360 अपॉन 72, दोन्ही डिग्रीमध्ये आहेत, सो एन इज इक्वल टू 5. मग समजा जर तुम्हाला सांगितलं तो ऑब्जेक्ट बायसेक्टरला ठेवलेला आहे, अँगल बायसेक्टर जो आहे त्या ठिकाणी हा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, तर कॅपिटल एन ही व्हॅल्यू येणार 4. आणि ऑब्जेक्ट हा ऑफ बायसेक्टर म्हणजे बायसेक्टरची लाईन सोडून दुसऱ्या वेगळ्या ठिकाणी ठेवलेला आहे, तर एनचा आन्सर येणार 5. त्यामुळे मल्टिपल चॉईस मध्ये खूप लक्ष द्यायला लागेल. अँगल बायसेक्टरला ठेवलेला ऑब्जेक्ट, अँगल बायसेक्टर म्हणजे अँगल बायसेक्ट करणारी लाईन, यावरती ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर 1 लेस करायचंय. आणि जर हे नेहमी ऑड फिगर मध्ये आहे, ऑड फिगर मध्ये लक्षात ठेवा. इव्हन असेल तर काय करायचं, लेस ऑलवेज, वेदर मे बी इट इज ऑन अँगल बायसेक्टर और ऑन ऑफ द बायसेक्टर, कोणत्याही ठिकाणी. इव्हन असेल तर तुम्ही कायम 1 लेस करूनच फिगर सांगायचे, ऑब्जेक्ट कुठे आहे ते बघायचंच नाहीये.
पण जर ऑड आली तर तुम्हाला न्यूमरिकल मध्ये दिलेलं असणार अँगल बायसेक्टरला ठेवलेला आहे ऑब्जेक्ट का ऑफ अँगल बायसेक्टर सोडून दुसरीकडे ठेवलेला आहे. तर हे दोन रूल्स वापरायचे. आता समजा एम ची व्हॅल्यू ही इंटिजर नाही आहे, म्हणजे इथं कसं आलं होतं आपलं 5 आलं होतं, पहिल्या केसमध्ये 6 आलेला, तर ही इंटिजर नाही आहे, तर याच्यामध्ये फ्रॅक्शन पण आहे. फ्रॅक्शन म्हणजे डेसिमल पॉइंटच्या अगोदरचा भाग असणार आहे आणि डेसिमल पॉइंटच्या नंतरचा असा भाग जर असेल तर तो नंबर इंटिजर नाही. तर तशा पद्धतीची जर व्हॅल्यू आली तर एन इज इक्वल टू काय करायला लागेल बघा, एम लिहायला लागेल, व्हेअर एम इज इंटिग्रल पार्ट ऑफ एन. सपोज थीटा इक्वल टू, याच्यासाठी तुम्हाला थीटा दिलेला आहे समजा 38 डिग्री. तर तुम्हाला पहिली व्हॅल्यू काय काढली पाहिजे, ऑलवेज रिमेंबर फाइंड आउट एन फर्स्ट. 360/38 ही व्हॅल्यू काढायची. आणि समजा ही व्हॅल्यू 360/38 कायम तुम्ही एन ची व्हॅल्यू काढायची अगोदर. दिस इज इक्वल टू, आता ही व्हॅल्यू तुम्हाला सोडवायला लागेल. सपोज दिस व्हॅल्यू इज, आता ह्याची जर ऍक्च्युअली व्हॅल्यू काढलं तर 9.47 येते. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हे एक्झाम्पल दिलेलं आहे 9.47. तर हा काय आला नंबर, इंटिजर नाहीये. त्यामुळे कॅपिटल एन किती येणार, एम हा पार्ट म्हणजे इंटिजरचा पार्ट, हा इंटिजर. सो दिस इज इक्वल टू 9. जर हे फ्रॅक्शन मध्ये असेल तर असं लिहायचं आन्सर. त्यामुळे हे रूल्स बघा, लक्षात ठेवा. आणि हे याच्यावरती 1 मार्कचं न्यूमरिकल, VSA क्वेश्चन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन अशा प्रकारचे येतात. तुम्हाला टेक्स्टमध्ये एक एक्झाम्पल सोडवून दिलेलं आहे. या ठिकाणी काय बघतो आपण, ऑब्जेक्ट हा बायसेक्टरला आहे का ऑफ द बायसेक्टरला आहे काही विचारात घेतलं जात नाही. तुम्हाला फ्रॅक्शन मिळाला की हा नंबर द्यायचा, दिस इज एन. तर जे टेक्स्टमध्ये दिलेलं एक्झाम्पल ते बघा, समजतं का. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, फक्त हे रूल्स लक्षात ठेवले पाहिजेत. तर तुम्ही हे घरी सुद्धा अशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट करून बघू शकता. इथे एक मॉडेल दाखवलेलं आहे. 2 मिरर्स, हे 2 मिरर्स आहेत. हा एक मिरर आहे आणि हा एक मिरर आहे. दे आर केप्ट इन्क्लाइन विथ इच अदर. आणि हा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आणि त्याच्या इमेजेस किती होतात ते आपण फॉर्म्युल्यावरनं सांगायचं असतं. हा तुम्हाला घरी सुद्धा एक्सपेरिमेंट करून बघता येतो. वेगवेगळ्या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवत जायचा अँगल्स बदलून. तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस ऑब्झर्व हे सुद्धा कॅल्क्युलेट करून ते व्हेरीफाय करता येईल. म्हणजे अशा पद्धतीचा हा सिंपल एक्सपेरिमेंट आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा फेनॉमेना बघणार आहे, दॅट इज रिफ्रॅक्शन. आता आपण बघितलं हे रिफ्लेक्शन, आता हे बघणार आहे पुढं रिफ्रॅक्शन.